सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, परमेश्वर प्राप्ती आपल्याला कशाने मिळू शकते आणि कशाने मिळणार नाही, हा आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकच चरित्र पाहणार आहोत, ज्या चरित्राच्या माध्यमातून तुम्हाला हे समजणार आहे, तुमच्याकडे पैसा कितीही असू द्या, घरी पैसा धन दौलत, तुमच्याकडे मनुष्यबळ भरपूर असेल तरी पण तुम्ही ईश्वराची प्राप्ती करून घेऊ शकत नाही, याचा निषेध सांगतात देव। मग शेवटी ईश्वर प्राप्ती होते तरी कशाने, तर हे सर्व निरूपण गदोनायकाला स्वामी करणार आहेत। हे असं निरूपण स्वामी गदोनायकाला करतात, कशामुळे करतात, असा काय प्रसंग घडतो, अशी काय परिस्थिती उद्भवते की स्वामी गदोनायकाला एवढं छान निरूपण करतात, हे सविस्तर आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये जाणून घेणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं हे ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, गदोनायक हे राजदरबारी कोण होते? कालच्या ज्ञानसत्रातील हा प्रश्न होता। कालचं ज्ञानसत्र कुणी पाहिलं नसेल तर वर आय बटन मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे, आय बटनवर क्लिक करून तुम्ही कालचाही व्हिडिओ पाहू शकता। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 301। गदोनायकाची पूजा द्रव्यादी भजने ईश्वर प्राप्ती निषेध। गदोनायकाची पूजा म्हणजे गदोनायक हे स्वामींच्या ठिकाणी पूजा करतात, पूजा अर्पण करतात। एक कशाची पूजा होती समोर येणारच आहे आणि पुढं स्वामी त्यांना निरूपण करतात। मग या प्रसंगावर, या पूजेच्या प्रसंगावर स्वामी गदोनायकांना निरूपण करतात की द्रव्यादी भजने, द्रव्य म्हणजे पैसा आदला आणि आदिपदामध्ये काय आलं, इतर जे काही संपत्ती असेल त्यांच्याकडे, तर त्या संपत्तीमुळे, त्या संपत्तीने जरी भजन केलं देवाचं तरी पण ईश्वर प्राप्ती निषेध, स्वामी म्हणतात ईश्वर प्राप्ती होणार नाही तुम्हाला, त्याचा निषेध करतात देव की पैसा आदला तुम्ही खूप खर्च केला म्हणजे तुम्हाला देव होईल, असं कधीच होत नसते, असं स्वामी सांगतात। मग देव होतो तरी कशाने, माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सर्व सविस्तर समोर चरित्रामध्ये येणारच आहे। मग एकुदी गदोनायके आपण गोसाव्यासी आडदांडी पासी मर्दनादी धली। एके दिवशी गदोनायकांनी काय केलं, एक आडदांडी होती आणि आडदांडी पाशी मर्दना दिली। आडदांडी म्हणजे काय, आडदांडी म्हणजे काहीतरी आडवा असा पडदा लावलेला आहे आणि त्याच्या पाठीमागे स्वामींना गदोनायकाने मर्दना दिलेली आहे। बाळाने याचा चौरंगू सोंडीवरी ठेविला, सोंडीवर बाळाने याचा चौरंगू ठेवला। बाळाने म्हणजे काय, चौरंग तर सर्वांना माहिती आहे, परंतु बाळाने म्हणजे काय नेमकं, बाळाने म्हणजे कठड ज्या चौरंगाला लावलेला आहे, चौरंग चांगला मोठा धाटा आहे, 2.5 बाय 2.5 किंवा 3 बाय 3चा आपण म्हणू शकतो, असा मोठा धाटा चांगला चौरंग आहे। त्या 3 बाय 3च्या चौरंगाला बाजूने कठड केलेला आहे, 3 बाजूने कठड आहे, एक बाजू मोकळी आहे, म्हणजे चौरंगावर जरी बसला माणूस तर टेका देऊन बसता यावं त्या माणसाला, अशा प्रकारचा तो चौरंग होता आणि म्हणून त्याला बाळाण्याचा चौरंग बोललेला आहे। म्हणजे चौरंगावर कठड केलेला आहे, त्या कठड्याला बाळाने असं बोललेलं आहे। इथे बाळाने म्हणजे काय, आताच्या भाषेत सांगायला गेलं तर कठड केलेला आहे त्याला वरच्या बाजूने, एक बाजू मोकळी आहे, 3 बाजूने कठड आहे आणि तो चौरंग असा सोंडीवर ठेवलेला आहे। तेथ गोसाव्यासी आसन झाले, तिथे स्वामींना आसन झालं। सोंडी म्हणजे काय, आतापर्यंत बऱ्याच वेळा मी अर्थ सांगितलेला आहे सोंडी या शब्दाचा, परंतु कसं आहे, दर महिन्याला दर दिवसाला नवीन नवीन दर्शक जोडल्या जातात आणि मग त्यांना तो अर्थ माहिती नसतो, तर त्यांच्यासाठी सांगतोय मी। सोंडी म्हणजे ज्याप्रमाणे
आताच्या काळामध्ये आपण काय करतो, आपल्या घरासमोर जर पायऱ्या असतील, तुमचं घर जमिनीपासून 5 फूट उंच बांधलेलं असेल तर साहजिकच आहे घरामध्ये जाण्यासाठी पायऱ्या असतात. आणि मग पायऱ्या तयार केल्यानंतर आपण काय करतो, बाजूने रेलिंग करतो, कठडं करतो. कोणी खाली पडू नये, लेकरं वगैरे म्हातारे माणसं आले तर त्या रेलिंगला धरून वर येता यावं त्यांना, तर यासाठी ते रेलिंग करतात आताच्या काळामध्ये, बरोबर की नाही. परंतु पूर्वीच्या काळामध्ये काय असायचं, रेलिंगची पद्धत कशी असायची, तुमच्या घराचं जे प्रवेशद्वार आहे मुख्य, त्याच्या बाजूने जिथून तुम्ही रेलिंग करता, तर त्या रेलिंगच्या सुरुवातीला 2 हत्तीचे तोंड तयार करायचे, मस्तपैकी दिसायलाही सुंदर दिसतात हत्ती, एकदम छान असे तोंड तयार करायचे. हत्तीचे मुंडके तिथं दोन्ही बाजूने 2 ठेवायचे पायऱ्याच्या. आणि साहजिकच आहे हत्तीला सोंड असते, तर ती सोंड जी आहे ती सोंड अशी लांब खालीपर्यंत सोडायची. जशी आपण रेलिंग लावतो अशी उतरती त्याप्रमाणे ती सोंड अशी खाली सोडलेली आहे पायऱ्यापासून 3 फूट वर, आणि अशी लांब सोंड सोडलेली आहे, म्हणजे दिसायला आकर्षक दिसते आणि चढणाऱ्यांना त्या सोंडेचा आधार होतो. आणि जिथे त्या हत्तीचं मुंडकं बसवलेलं आहे त्या हत्तीच्या मुंडक्याच्या पाठीमागच्या बाजूला अशी मोकळी जागा असायची, छान ओटा केल्यासारखं, त्याच्यावर माणसं बसायची. तर मोठी जी जागा होती त्या हत्तीच्या मुंडक्याच्या पाठीमागे, तिथे चौरंग ठेवलेला आहे गदोनायकांनी. सोंडियेवरी ठेविला, सोंडीवर म्हणजे समोर लांब सोंड आहे त्याच्यावर नाही ठेवला, पडून जातील देव. जर त्या सोंडीवर चौरंग ठेवला तर चौरंगच बसणार नाही, देव बसण्याचा प्रश्नच नाही. तर सोंडीवर नाही ठेवला, तर सोंडीच्या वरच्या बाजूला जे मुंडकं आहे आणि मुंडक्याच्या पाठीमागे जी काही मोकळी जागा आहे त्यावर चौरंग ठेवलेला आहे. आणि चौरंगावर स्वामी बसलेले आहेत. तेथ गोसाविया सिंहासन झाले, तिथे स्वामी बसलेले आहेत त्या चौरंगावर. गदोनायके गोसावियांचा श्रीमुकुटी चौखणी लाविली. गदोनायकांनी स्वामींच्या श्रीमुकुटावर, जे स्वामींच्या डोक्यावर केस होते, केस स्वच्छ करण्यासाठी चौखणी लावली, म्हणजे शिकाकाई जी असते त्या शिकाकाईचं पेस्ट तयार केलेलं आहे. आणि त्या शिकाकाईचं जे पेस्ट आहे ते पेस्ट डोक्याला लावून चांगलं मालिश करत आहेत, स्वच्छ करत आहेत डोकं. मग बायसे गाडू ढाळती. आपण आता बघा काय करतो, डोकं स्वच्छ करायचं असेल तर मग शॅम्पू लावतो, क्लिनिक प्लस, हेड अँड शोल्डर, डोव, असे वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू आपण लावतो ज्यामध्ये भरपूर मात्रेमध्ये केमिकल आहेत. परंतु स्वामीच्या काळात कसं होतं, नैसर्गिक पदार्थ वापरायचे सर्व. शिकाकाईची पेस्ट लावलेली आहे गदोनायकांनी स्वामींच्या डोक्याला. आता बघा तुम्ही, गदोनायक काय साधारण माणसं नाहीत, खूप मोठे माणसं आहेत. परंतु घरी काय त्यांनी पदार्थ ठेवलेले आहेत डोकं स्वच्छ करण्यासाठी, शिकाकाई ठेवलेली आहे. याचा अर्थ असा नाही की आपल्या पूर्वजांना माहिती नव्हतं केमिकल तयार करायचं किंवा हे तयार करा ते तयार करा. आपले पूर्वज फार हुशार होते. आपले पूर्वज या प्रकृतीचं दोहन करायचे. आपली संस्कृती काय शिकवते आपल्याला, तुम्ही निसर्गाचं दोहन करा. आणि पाश्चात्य संस्कृती काय शिकवते आपल्याला, तुम्ही प्रकृतीचं शोषण करा. म्हणजे बघा तुम्ही किती फरक आहे संस्कृतीमध्ये. आणि आपल्याच घरच्या तरुण पिढीला पाश्चात्य संस्कृती आवडत आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, तुमच्या येणाऱ्या पिढ्या अधोगामी होतील की ऊर्ध्वगामी होतील. दोहन म्हणजे काय, ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती घरच्या गाईचं दूध काढतो, त्या गाईच्या वासराला पोटभर दूध पिऊ देतो, उरलं सुरलं दूध फक्त तो घेतो, याला दोहन म्हणतात. भारतीय संस्कृतीमध्ये दोहन याला म्हणतात. आणि हल्लीच्या काळामध्ये गायींचं दोहन चालू नाही, शोषण चालू आहे. म्हशींचं पण दोहन चालू नाही तर शोषण चालू आहे. म्हशीचं, गाईचं दूध एवढं काढतात लोक, त्या वासराला उगं थोडंसं दूध पिऊ देतात. बिचाऱ्या त्या माऊलीने, त्या गायीने स्वतःच्या वासरासाठी दूध ठेवलेलं आहे. ते दूध कशासाठी आहे, गाईचं तिच्या वासरासाठी आहे. परंतु माणूस एवढा लालची झाला की थोडंसं दूध पिऊ देतो वासराला, पाहणा सुटला आणि दूध सर्व आपणच काढून घेतो. तर याला पण शोषणच म्हणतात. हल्लीच्या काळामध्ये गायींचं पण दोहन कोणी करत नाही, शोषणच करत आहेत. म्हणजे तिच्या पोटच्या वासराला पियायला दूध नाही आणि हेच लोक काढून पिऊन घेतात दूध सर्व. बरं एवढं नाही, एवढं दूध काढून पण लोकांचं पोट भरत नाही, तर आर्टिफिशियल दूध तयार करून विकत आहेत लोक. त्याच दुधामध्ये आर्टिफिशियल दूध, केमिकलचं दूध टाकत आहेत. युरिया टाकणार, त्याच्यामध्ये दुसरं काही हानिकारक केमिकल टाकणार आणि 5 लिटर दूध आहे त्याला 10 लिटर दूध करून विकणार. हे मोठ्या मोठ्या कंपन्या चालत आहेत. कशामुळे चालत आहेत, केमिकल टाकतात ते सरळ सरळ दुधामध्ये. लवकर दूध फुटू नये, जास्त दिवस टिकावं, दुधाची कमतरता वाटू नये म्हणून केमिकलचं दूध टाकावं त्याच्यामध्ये. म्हणजे गायींचं शोषण करूनही या माणसाचं पोट भरायला तयार नाही.
या पृथ्वीचं शोषण करूनही या मनुष्याचं पोट भरायला तयार नाही. पृथ्वीचा सत्यानाश केला, गायीचं तो सोडूनच द्या विषय. पृथ्वीचा सत्यानाश केला, गाय काय मोठी चीज आहे त्यांच्या पुढे ते. असा हा मनुष्य हावरट झालेला आहे. कशामुळे भारतातले लोक असे होत आहेत? तर आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीशी नाळ तुटलेली आहे आपली. आपल्याला दोहनही समजत नाही सध्याला आणि शोषणही समजत नाही. फक्त स्वार्थ समजतो. मी माझा स्वार्थ कसा पूर्ण करणार, या पृथ्वीचं वाटुळं होऊ द्या, काही घेणे देणं नाही. जसं आता लक्झरियस कारमध्ये एखादा व्यक्ती हिंडत आहे. कार किती छोटी असते, तेवढी छोटीशी कार थंड करण्यासाठी तो व्यक्ती एसी लावतो. आणि जर एखाद्या वेळेस ती कार अशी सावलीमध्ये जरी उभी असेल किंवा उन्हामध्ये कुठे उभी केली असेल त्या व्यक्तीने, परंतु गाडीमध्ये एसी चालू आहे, एखाद्या व्यक्तीला म्हणावं रेडिएटर पुढे जाऊन उभं राहा समोरच्या बोनट समोर, किती गरम वाफ फेकते गाडी बघा तुम्ही. पहिलेच तर इंजिन गरम असते, वाफ फेकणारच. पुन्हा एसीचं कॉम्प्रेसर चालू असेल तर पुन्हा जास्त वाफ फेकणार, गरम वाफ. म्हणजे या मनुष्याला घेणे देणं नाही राहिलं या निसर्गाचं. हा मनुष्य म्हणतो मी माझं जीवन सुखकर जगू शकलो पाहिजे, सुखी झालो पाहिजे मी. त्यासाठी या पृथ्वीचा ऱ्हास होईल, निसर्गाचा ऱ्हास होईल, मला घेणं देणं नाही. माझ्या अंगाला घाम आला नाही पाहिजे, संपला विषय. दुसऱ्याचं घेणं देणं नाही. तुम्ही सांगा, जर आपल्या पूर्वजांनी असेच विचार केले असते तर आज आपल्याला अशी तरी पृथ्वी पाहायला मिळाली असती का? गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये या विज्ञानाने जेवढी उन्नती केली त्या प्रमाणात सत्यानाश किती झाला या पृथ्वीचा. 30 वर्षाचा सत्यानाश करून टाकला या माणसाने. आणि लोक म्हणतात विज्ञानाने प्रगती केली. आणि हीच अशी प्रगती आपल्या पूर्वजांनी केली असती. आपल्या पूर्वजांकडे पण विज्ञान होतं, आपल्या पूर्वजांनी ते विज्ञान अंमलात आणलं नाही. आपल्या पूर्वजांनी फक्त या निसर्गाचं, या प्रकृतीचं फक्त दोहन केलेलं आहे. शुद्ध दोहन बरं का, नाही तर आताच्या काळातले लोक दोहन करत नाहीत गायीचं, शोषणच करतात. असं दोहन नाही. तर पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे श्रीकृष्ण महाराजांच्या काळामध्ये पण गायींचं दोहन व्हायचं. तर कसं व्हायचं? गायीचं वासरू जे आहे त्या वासराला पोटभर पिऊ द्यायचे आणि नंतर मग जे काही थोडंसं दूध उरलं ते घरच्यांसाठी वापरायचे. आणि म्हणून तर जुन्या काळामध्ये प्रत्येक घरी गायी भरपूर असायच्या, कारण वासराचं पोट भरल्यानंतर जे काही थोडंफार दूध उरलं ते घ्यायचे. आणि म्हणून साहजिकच आहे, घरी जर दूध जास्त लागत असेल तर मग गायी जास्त पाळाव्या लागत होत्या. सर्व गायींचं थोडं 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 दूध जमा करून मग घरची जी आवश्यकता आहे ती भागायची. आणि म्हणून तर आपण त्या वच्छाहरणामध्ये पाहिलं, ज्या दर्शकांनी वच्छाहरण ग्रंथ ऐकलेला आहे, आपल्या चॅनलवर ग्रंथ आहे आता पण, तो कधीही तुम्ही ऐकू शकता. प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा, वच्छाहरण नावाची प्लेलिस्ट आता पण आहे. तर त्या वच्छाहरणामध्ये दामोदर पंडित म्हणतात, 9 लक्ष धेनू नंदाते. किती? 9 लाख गायी नंदाच्या घरी होत्या. तर एवढी समृद्धी भारतामध्ये होती, एवढ्या गायी घरी राहायच्या. आणि त्यामुळे शेतीशिवार पण चांगलं पिकायचं, कारण शेणखत फार जोमाने काम करते शेतामध्ये. शेणखत जर एकदा टाकलं शेतामध्ये 3 वर्षापर्यंत ते शेणखत काम करते, चांगलं पीक देते तुम्हाला. परंतु आपल्या लोकांना ते पटत नाही. आपल्या लोकांना केमिकलचं खायची सवय लागलेली आहे. त्यांना केमिकल गोड वाटते आणि मग नंतर शेवटी मग डॉक्टरचं का घर भरणं होईना, परंतु केमिकलचं खायचं म्हणतात. तर अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता, गदो नाईक एवढे मोठे माणसं, एवढे श्रीमंत, घरामध्ये कशाचीच कमी नाही, परंतु डोक्याला शिकाकाई लावत आहेत स्वामींच्या. आणि स्वतः शिकाकाईच वापरायची, ते केमिकल कोणतंच लावत नव्हते. आपल्या पूर्वजांचा कल केमिकलकडे कधी नव्हताच. मग बाईसे गाडू ढाळती. बाईसा काय करायच्या? डोक्यावर पाणी टाकायच्या. गदोनायक श्रीमुगटूची सेवा करीती. गदोनायक पूर्ण डोकं धुवायचे. बाईसा पाणी टाकत आहेत आणि गदोनायक स्वामींचं डोकं स्वच्छ करत आहेत. जे काही शिकाकाईचा फेस झाला असेल ते स्वच्छ करत आहेत. शिकाकाई काही केसामध्ये अडकून राहू नये स्वामींच्या, म्हणून धूत आहेत. मग गोसावियांसी मादने झाले, गोसावी वस्त्र वेडिले, तोची चौरंगू बरवा वस्त्रे करुणी पुसिला, मग तयावरी आसन घातले. मग स्वामींचं स्नान झालं, स्वामींनी चांगले वस्त्र प्रावरण केले आणि मग तो जो चौरंग होता बाळानेयाचा, तो चौरंग ओला झाला होता, कारण की स्वामींनी त्यावर बसूनच आंघोळ केलेली आहे आणि तो चौरंग ओला झाला होता. तर त्यामुळे गदोनायकांनी काय केलं, तो चौरंग जो आहे तो चौरंग व्यवस्थित पुसून घेतला, कपड्याने कोरडा केला तो चौरंग. मग तयावरी आसन घातले, त्यावर मग चांगलं आसन टाकलं स्वामींना बसण्यासाठी. मा पूर्वामुखे ओसरी. गदोनायकाची जी ओसरी होती ते पूर्वामुख होती, पूर्वेकडे तोंड करून होती. पट्टी शाळेवरी उजवीकडे चौरंगावरी आसन झाले. पट्टी शाळेच्या उजव्या बाजूला चौरंग टाकला.
त्यावर स्वामी बसले. गोसावियांसी चंदन ओळगविले. स्वामींना चंदन ओळगवलं. मग गदोनायके ताट भरून अलंकार आणले. गदोनायकांनी एक मोठं ताट भरून अलंकार आणले, सुवर्णाचे रत्न जडित. मग गदोनायकू बाईसा हाती देती. मग गदोनायक बाईसांच्या हातामध्ये द्यायचे. बाईसे ओळगविती. बाईसा स्वामींना घालायचे. बाई हा अमुका अमुकी ठाई ओळगवा. गदोनायक सांगायचे, बाई हा अलंकार स्वामींच्या अमक्या अमक्या अवयवामध्ये घाला. हा अमुका अमुका शेजा ओळगवा. आणि हा अलंकार त्या अलंकाराच्या शेजारी ओळगवा म्हणजे घाला. मुदियांचे बेग काढीजे ओळगवीजे. मुदियांचे बेग काढीजे ओळगवीजे. मुदियांचे बेग म्हणजे काय? तुम्ही कदाचित पाहिलेही असेल, हातामध्ये अंगठ्या घातल्यानंतर काही अंगठ्यांना साखळ्या असतात आणि त्या साखळ्या मागे कड्याला लावून टाकतात. ज्या हातामध्ये कडं असते त्याला लावतात. तर ज्या मुद्यांना, ज्या अंगठ्यांना अशा साखळ्या असतात बारीक बारीक, त्या अंगठ्यांना मुदियांचे बेग असं बोलतात. या रत्नखचिता पदार्थाची पूजा केली. असे रत्नखचित पदार्थ होते सर्व ते अलंकार आणलेले गदोनायकाने. आणि हे सर्व रत्नखचित असे अलंकार स्वामींच्या ठिकाणी त्यांनी अर्पण केलेली आहे आणि छानपैकी पूजा केलेली आहे. धूपारती मंगळारती झाली. धूपारती झाली, मंगळारती झाली स्वामींच्या ठिकाणी. गदोनायकांनी सर्व पूजावसर छान केलेला आहे. दंडवते घातली. दंडवत घातले. श्रीचरणा लागले. स्वामींच्या पाया पडले गदोनायक. मग बाईसी फोडी ओळगविलिया. बाईसांनी मग सकरपुरा फोडी दिल्या. फोडिया दिल्या म्हणजे काय, तर सुपारीच्या फोडी दिल्या. आणि सकरपुरा म्हणजे काय, इथे तर काही सकरपुरा आल्या नाही, परंतु सहसा स्वामींच्या फोडी ह्या सकरपुरा असायच्या. म्हणजे स्वामी जी सुपारी खायचे ते सुपारी एका डब्बीत ठेवलेली असायची. त्या डब्बीमध्ये कापूर ठेवलेला असायचा. त्या कापराचा सुगंध, आताच्या सारखे केमिकलचे कापूर नसायचे त्या काळामध्ये, तर नैसर्गिकरित्या जे कापूर तयार झालेले आहेत ते कापूर त्या डबीमध्ये ठेवलेला असायचा आणि फार सुगंधित असायचा तो. हे कापूर केळीमध्ये तयार व्हायचा. कर्पूर कर्दळी असं नाव होतं त्या कर्दळीचं. केळीचे झाडं विशिष्ट प्रकारचे ज्यामध्ये कापूर तयार व्हायचा, त्याला कर्पूर कर्दळी असं बोलायचे पूर्वीच्या काळामध्ये. तर निसर्गाने तयार केलेला कापूर जो असायचा, त्या कापुराच्या सुगंधाने सुगंधित झालेल्या सुपारीच्या फोडी बाईसांनी स्वामींना अर्पण केलेल्या आहेत. विडिया करुणी देता ती. बाईसा विडिया करून देत होत्या. विडा म्हणजे 2 पानाचा, विडिया म्हणजे एका पानाचे 2 किंवा 4 भाग करणे आणि मग ते पान तयार करून देणे, त्याला विडिया म्हणतात. छोट्या छोट्या आहेत म्हणून विडिया. 2 पानाचा मोठा विडा असेल तर त्याला विडा म्हणतात. तो गदोनायके म्हणितले जी जी माते द्रव्य असे. तेव्हा गदोनायक म्हणतात, जी जी माझ्याकडे द्रव्य खूप आहे. आणि काही असे, हे तुमच्या ठिकाणी मी जे द्रव्य अर्पण केलं हे तर द्रव्य आहेच, हे मी तुम्हाला अर्पण केलं, परंतु असं द्रव्य आणि काही खूप आहे माझ्याकडे. तरी माझे येणे परमेश्वर होईल. तर मग मला या पैशाने, या धनद्रव्याने परमेश्वर प्राप्त होईल का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा जो गदोनायक आहे तो अर्थमंत्री आहे, वित्तमंत्री आहे त्या काळातील. देवगिरीच्या राजाचा पैशा आदल्याची कमी नाही. त्याच्या मनामध्ये अभिप्सा काय आहे, इच्छा काय आहे, तर तो म्हणत आहे मला परमेश्वर होईल का. हीच तर आपली खरी संस्कृती आहे की प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ईश्वर प्राप्तीची ओढ असायची. आणि आताचे बघा तुम्ही, घरी 5-10 एकर जरी जमीन असेल तरी पण लोकांना घर सोडल्या जात नाही. मनामध्ये इच्छा होत नाही परमेश्वर मिळावा. त्यांना असं वाटते देवधर्म करणे, देवाच्या मागे लागणे सर्व थोतांड आहे. हे सर्व कर्मकांड काही कामाचे नाहीत म्हणतात. एक 10 एकरचा मालकाची गोष्ट सांगतो मी, परंतु हा एवढा मोठा माणूस परंतु म्हणतो देवाला की मला याने ईश्वर प्राप्ती होईल का. म्हणजे आपल्याला हे लक्षात येते की कुठे ना कुठे पूर्वीच्या काळामध्ये कितीही मोठा माणूस असो त्याच्या मनामध्ये अभिप्सा असायची की मला ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे. मग एवढं ज्ञान यांना कुठून प्राप्त झालं? हे कुठेतरी सत्संगाला जात असतील, मंदिरामध्ये कुठेतरी कीर्तन होत असेल तिथं जात असतील, कुठं पोथीपान ऐकत असतील. बरं, बाहेर जाणं होत नाही, एखाद्या पोथी सांगणाऱ्याला घरी बोलावत असतील, काहीतरी असेल ना. एवढं मोठं वाक्य सहजच कोणी उच्चारू शकत नाही. फार मोठं वाक्य त्यांनी उच्चारलेलं आहे की येणे माझं परमेश्वर होईल. परमेश्वर प्राप्त व्हावा ही इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे.
सर्वज्ञ मणित्रेहांगा द्रव्ये जरी परमेश्वरूपा विजे तरी हे राय मंडळिक काही हेळ. स्वामी म्हणतात, अहो जर धनद्रव्याने परमेश्वर मिळाला असता तर हे रायमंडळी काही हेळ म्हणजे हे काही तुच्छ आहेत का? यांच्याकडे तर खूप पैसा आहे. त्या ते काही द्रव्य नाही, त्यांच्याकडे काही पैसा नाही का? या राजे लोकांकडे तर खूप पैसा आहे. मग यांना तर देव मिळाला असता. की परमेश्वर व्हावा अशी बुद्धी नाही, किंवा मग या राजे लोकांकडे अशी बुद्धी नाही का की त्यांना परमेश्वर व्हावा असं वाटत नसेल? त्यांच्याकडे बुद्धी आहे, त्यांनाही वाटते परमेश्वर व्हावा. स्वतः स्वामी म्हणत आहेत बरं का, हे मी म्हणत नाही. काय म्हणतात स्वामी? त्या काळातील राजे लोकांच्या मनामध्ये पण अभिप्सा असायची, इच्छा असायची की आपल्यालाही देव प्राप्त झाला पाहिजे, ईश्वर प्राप्त झाला पाहिजे, अशी त्यांच्याकडे बुद्धी होती. हल्ली आहे का तशी कोणाची बुद्धी? काही नाही. एक बंगला झाला, एक चारचाकी झाली, एक 5-10 एकर जमीन असली आपली छान, की बस झालं म्हणतात. अष्टभोग परिपूर्ण जीवन आता मी जगणार आयुष्यभर. कुठं घरदार सोडा, देवधर्म करा, हिंडत बसा. कोणा सांगितलं? घरी एवढं छान आहे सर्व, करा आयुष. 4 दिवसाची मोज मजा आहे, नंतर 60 लाख वर्षाची चौकडी वाट पाहत आहे. रोरवाचे नरक वेगळेच आहेत अजून. 84 लक्ष योनीतले दुःख वेगळेच आहेत अजून. बघा तुम्हाला काय करायचे ते. पुढे स्वामी म्हणतात, द्रव्य संपत्ती परमेश्वरून पविजे, पुत्र संपत्ती परमेश्वरून पविजे, कलत्र संपत्ती परमेश्वरून पविजे. स्वामी म्हणतात, पैशाने कधीही परमेश्वर प्राप्त होत नाही. तुम्हाला लेकरं बाळ खूप आहेत आणि ते लेकरं बाळ तुम्ही देतो म्हटले परमेश्वराला, आणि मग असं वाटत असेल तुम्हाला की आता मला ईश्वर होईल, तर तसं कधी होत नसते. कलत्र संपत्ती परमेश्वर न पविजे. आता समजा गदोनायक आहेत 3-4 बायका त्यांना, तर आता मग एखादी 2 त्यांची जी राणी आहे ती देऊन टाकली स्वामींना की करत जा सेवा स्वामींची. असं जरी तुम्हाला वाटलं तरी हे शक्य नाही बरं का. असं स्वामी म्हणत आहेत की तुम्ही तुमची पत्नी आमच्या ठिकाणी सेवेला ठेवली आणि तुम्हाला वाटत असेल माझ्या पत्नीने सेवा केली म्हणजे मला पुण्य प्राप्त होईल आणि मला ईश्वर प्राप्ती होईल. असं कधी होत नाही. तुमच्या पत्नीच्या संपत्तीने पण तुम्हाला ईश्वर कधी प्राप्त होणार नाही. भ्रातृ संपत्ती परमेश्वरून पविजे. भ्रातृ संपत्ती, तुम्हाला भाऊ खूप आहेत, एखादा 2 भाऊ तुम्ही ईश्वराकडे अर्पण केला आणि तो करत आहे देवधर्म, देवाची सेवा करत आहे, आणि तुम्हाला वाटेल की आणि मी ईश्वर प्राप्तीला जाईल, तर असं होत नसते. असं स्वामी गदुनायकाला सांगतात. सुहृद संपत्ती परमेश्वर न पविजे. तुमचे कोणी सुहृद असतील तरी पण तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणार नाही. विद्या संपत्ती परमेश्वर न पविजे. तुमच्याकडे विद्या भरपूर आहे, अन्यत्रीची विद्या आहे, काही राजकारणातील विद्या आहेत, कसं काय वागावं काय नाही, जे काही तुमच्याकडे विद्या असतील ब्रह्मविद्ये व्यतिरिक्त, त्या विद्येच्या संपत्तीने पण तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. हे सगळे प्रत्यय जुनी अनन्यगती ईश्वरा शरण घिजे तैची होय. स्वामी म्हणतात, हे सकळाचा त्याग करा आणि अनन्यगतीने परमेश्वराला शरण या, तरच तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल. अहो नुसता पैसा जर असेल तर तुम्ही मंदिराचं रक्षण करू शकत नाही, ईश्वर प्राप्ती कधी होणार तुम्हाला? असे बरेच उदाहरणं आहेत आपल्याकडे. आपला जो राजमठ आहे रुद्रपूरचा, आहे का आपल्या ताब्यात? औरंग्याने त्यावर मस्जिद बांधलेली आहे. तुम्ही जाऊन तिथे पाया पडू शकता का? नाही. ज्या नरसिंहाच्या मूर्तीला श्रीप्रभू महाराज खेळ करायचे, ती नरसिंहाची मूर्त, परमपवित्र अशी ती नरसिंहाची मूर्त श्री गोविंदप्रभू महाराजांच्या करस्पर्शाने पावन झालेली मूर्त आज त्या मस्जिदीच्या पायामध्ये आहे. किती जणांना माहिती आहे? आपल्या महानुभाव पंथीयांना माहिती नाही. मोजके काही लोक असतील ज्यांना माहिती आहे. मग आपले लोक इतिहासच विसरून जात आहेत, तर आपल्याला गतवैभव कधी प्राप्त होणार नाही होणार. एक दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. साल 1026, इसवी सनाचं साल 1026, या साली मोहम्मद गजनी या गजन्याने काय केलं, त्या सोरठी सोमनाथाचं मंदिर लुटलं, मंदिर तोडून फोडून टाकलं. खूप संपत्ती होती त्या मंदिरामध्ये, सर्व लुटून नेली. पुन्हा काही वर्षांनी आला, आपल्या हिंदूंनी पुन्हा ते मंदिर गतवैभवाला प्राप्त करून दिलं, मोठं मंदिर बांधलं, पैसा आदला भरपूर भरला. पुन्हा ते मंदिर त्या गजन्याने येऊन लुटलं, मंदिर तोडून टाकलं, फोडून टाकलं, पैसा आदला सर्व लुटला. पुन्हा काही वर्षांनी आपल्या हिंदूंनी तेच काम केलं, मंदिर तयार केलं, पैसा आदला भरपूर दान केला. पुन्हा गजन्या आला, पुन्हा त्यानं तेच काम केलं. 17 वेळा असं झालं. परंतु आपल्या समाजाला हे वाटलं नाही की आपण मंदिरामध्ये पैसा टाकण्यापेक्षा आपण तो पैसा जर मंदिराच्या संरक्षणासाठी खर्च केला, काही सैन्य उभं केलं, तर कसं होईल बरं? साहजिकच आहे, मंदिराची सुरक्षा झाली असती, परंतु कोणीच असा प्रयोग केला नाही. ते आता अन्य देवतेचं मंदिर आहे,
परंतु मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की पैसा असला म्हणजे तुमच्या धर्माची सुरक्षा होत नसते. जे स्वामी इथे म्हणत आहेत की द्रव्य संपत्ती परमेश्वर मिळत नाही. अहो, परमेश्वर मिळणं तर दूरची गोष्ट राहिली, तुम्ही मंदिराचं संरक्षणही करू शकत नाही. तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, तुमच्यामध्ये तसे गट्स पाहिजे, तुमच्या मनगटामध्ये बळ पाहिजे. नुसत्या पैशाच्या बळाने काही होत नसते. मनगट तसे सक्षम पाहिजे आपले धर्मरक्षणासाठी. नुसत्या पैशाने काही एक होत नसते. एक उदाहरण म्हणून तुम्हाला हे सांगितलं मी. तर हे झालं एक उदाहरण. असे कितीतरी उदाहरणं आहेत. श्रीकृष्ण महाराजांचं जन्मस्थान औरंग्याने तोडलं. आज आपल्या ताब्यात नाही श्रीकृष्ण महाराजांचं जन्मस्थान. त्या स्थानाच्या ठिकाणी मस्जिद आहे आता आपण, आणि आपण सर्व झोपेत आहोत मस्तपैकी. कुंभकर्णाच्या नंतर जर कोणी एकदम गाढ झोपेमध्ये असेल तर तो आपला समाज आहे. जे काही हिंदू आहेत, मी कोण्या जातीपातीचा उल्लेख करत नाही, सरळ सरळ मी हिंदू समाज बोलत आहे. जे सनातन संस्कृतीतले लोक आहेत, आपणही सनातन संस्कृतीतीलच आहोत. आपण दररोज म्हणतो सत्य सनातन महात्मा धर्म की जय. आरती झाली की आपण बोलतच असतो, प्रत्येक स्थानापाशी हा जयघोष होत असतो. तर आपणही त्याच संस्कृतीचे पाईक आहोत, आणि म्हणून आपल्याला त्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी जागरूक व्हायचं. आणि हा जो शिक्का लागलेला आहे की आपण झोपीत आहोत, हा शिक्का पुसून काढा. कुंभकर्णाच्या नंतर आपणच सर्वात जास्त गाढ झोपलेलो आहोत. कधीतरी झोपेतून जागे व्हा आणि धर्मासाठी काहीतरी कार्य करा. धर्मासाठी कार्य म्हणजे घर सोडा, दार सोडा, मग तुम्हाला फारच दूर जावं लागेल असं नाही. घरात बसून तुम्ही धर्मकार्य करू शकता. तुमची इच्छा पाहिजे फक्त. बाहेर जाऊन तुम्ही करू शकत नाही. घरच्यांना तर देवधर्म शिकवा. टाइमपास टीव्ही पुढे करण्यापेक्षा आणि जीवनातील अनमोल वेळ वाया घालवण्यापेक्षा देवाधर्मात जर वेळ घातला तर काय वावगा आहे. जी आत्मशांती प्राप्त होते ती तुम्हाला टीव्ही मधून नाही प्राप्त होणार. कारण टीव्ही जी आहे ती तुमच्या डोक्यात कचरा टाकत आहे, कचरा. नको नको त्या जाहिराती. हल्ली तर काही पण निघालं. जाहिरातीमध्ये पण चांगलं काही शिकवावं मुलाला ते दिलं सोडून जाहिरातीमध्ये असं शिकवतात की पोरं बिघडले पाहिजे. मी काही दिवसापूर्वी एक जाहिरात पाहिली. आपण जसं म्हणतो सब्र का फल मिठा होता आहे. आता हे नवीनच ऍडव्हर्टाईज करणाऱ्यांनी विकृत करून टाकले त्या म्हणीला. शरारत का फल मिठा होता आहे म्हणतात. म्हणजे लेकरांनी शरारत केली पाहिजे, लेकरांनी वात्रटपणा घरात केला पाहिजे, धिंगाणा केला पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे, शरारत केली पाहिजे. म्हणजे बघा तुम्ही घरी टीव्ही आणत आहात 5-50 हजाराचा, त्यावर चांगला सेटटॉप बॉक्स बसवत आहात एचडीचा. आता एचडीचा तर जमाना गेला, आता 4Kचा जमाना आला. 4Kचा सेटअप बॉक्स बसवत आहात. 4K मस्त, एकदम क्लॅरिटी जबरदस्त. एवढा पैसा खर्च करून काय आहे, लेकरं तुमचे शिकत आहेत. शरारत का फल मिठा होता आहे. म्हणजे तुम्ही एवढा पैसा खर्च करत आहात आणि लेकरांच्या डोक्यामध्ये हे घालत आहात, शरारत का फल मिठा होता आहे. मग कसे तुमचे लेकरं चांगले होतील? शरारतच करतील. कारण लेकरांना चांगलं घ्यावं असं वाटत नाही लवकर. हे असं बरोबर पाठ करतात लेकरं आणि मग तसेच वागतात. तर बाकीची आता तुमची इच्छा, तुम्हाला कसं वागवायचं, घरात कसं वातावरण ठेवायचं. मी माझा घसा कोरडा पडेपर्यंत दररोज तुम्हाला सांगत असतो. बाकी तुम्हाला किती अंमलात आणायचं न आणायचं ते तुमचं काम आहे. मी माझं जे काही काम आहे ते करत आहे. बाकी सर्व जबाबदारी तुमच्यावर आहे. तर स्वामी म्हणतात कशानेच तुम्हाला ईश्वर प्राप्ती होत नाही. ना पुत्र संपत्तीने, ना कलत्र संपत्तीने, ना भ्रातृ संपत्तीने, ना सुहृद संपत्तीने, ना विद्या संपत्तीने. कशाने ईश्वर प्राप्त होतो? तर सकळे प्रतेजुनी अनन्यगती ईश्वरा शरण रिगीजे. सकळाचा त्याग करून अनन्यगतीने परमेश्वराला शरण गेला हा जीव, तरच ईश्वराची प्राप्ती होते, असं स्वामी स्पष्टपणे सांगतात इथे. सर्वज्ञ म्हणितले अप्राप्ती निमित्ते दुःखे कर्माची राशी नासती. स्वामी म्हणतात तुम्ही कधीतरी अप्राप्तीचं दुःख केलं पाहिजे की ईश्वर मला प्राप्त झाला नाही, त्यासाठी रडलं पाहिजे, दुःख केलं पाहिजे. आणि अशा दुःख केल्याने कर्माच्या, म्हणजे जे पापरूप कर्म आहेत, दुःखरूप कर्म आहेत, त्या कर्माच्या राशीच्या राशी नसतात. पोरा जीवा अप्राप्ती ते दुर्लभ. परंतु हे जीव अप्राप्ती कधी भावतच नाहीत ईश्वराची. हे अप्राप्तीचं दुःख दुर्लभ आहे या जीवासाठी. ते कधी दुःख करतच नाही हा जीव. अप्राप्ती भावी तो विरळा. स्वामी काय म्हणतात, जो असं अप्राप्तीचं दुःख भावतो, मनामध्ये दुःख करतो की हे ईश्वरा, अनंत जन्म झाले, मी अजून तुझी प्राप्ती करून घेऊ शकलो नाही, धिक्कार असो माझ्या जीवनावर, असं जो दुःख करतो, असा दुःख करणारा तो विरळा आहे. अप्राप्ती भावी तो विरळा. असं जो दुःख करतो ईश्वरासाठी की देवा तुची व्हावा, तुची भेटावा, तुम्हाला आतापर्यंत भेटला नाही, मी फार कुकर्मी आहे, माझे कर्म मला आडवे येतात की देवा आता तुम्हाला मिळाला पाहिजे परंतु यात्री जन्मामध्ये, असं जो दुःख करतो
याला अप्राप्तीचं दुःख म्हणतात. आणि असा विरळाच जीव असतो एखादा. विरळा म्हणजे काय? लाखामध्ये एखादा. पोरु जीव करीना परी करीना ऐसी हावही न बधे अंक. स्वामी म्हणतात हा पोर जीव करत नाही, परंतु मी करावं अशी हावही याच्या मनामध्ये येत नाही. असा हा जीव अधोगामी आहे. आणि म्हणून सर्वांना अशी विनंती आहे माझी, कधीतरी ईश्वरासाठी दुःख करत जा. प्रपंचासाठी दुःख करता करता आयुष्य गेलं तुमचं. काय भेटलं तुम्हाला प्रपंचातून? मेल्यानंतर काय सोबत येणार आहे तुमच्या? करत जा कधीतरी विचार. आणि हे जर तुम्हाला समजत असेल मी म्हटलेलं, तर मग आजपासून ईश्वरासाठी अप्राप्ती भावा, दुःख करायला शिका. तरच तुमच्या या मनुष्य जीवनाचं साफल्य आहे, काहीतरी फळ आहे. नाहीतर तुमच्यामध्ये आणि पशुमध्ये काही एक फरक नाही. मनुष्य जीवनामधून अध्यात्म वजा केलं तर पशु आणि मनुष्य हे समान होऊन जातात. काही फरक राहत नाही यामध्ये. मनुष्याला वेगळं करणारी ही गोष्ट म्हणजेच अध्यात्म आहे. अध्यात्म आहे म्हणूनच या मनुष्याला मनुष्य म्हणायचं. जनावरांना अध्यात्म नाही समजत. अध्यात्म समजते मनुष्याला, आणि म्हणून तर याला मनुष्य म्हणतात. म्हणून तर इथे पापा पुण्याची निष्पत्ती आहे. सर्व समजते, तुम्ही अधिकारी आहात देवधर्म करण्याच्या, परंतु सर्व अधिकार मिळून तुम्ही इथे अधिकाराचा वापर करत नाही आणि प्रपंचामध्येच रममाण होता. फार मोठी दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे. तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, परमेश्वर प्राप्ती आपल्याला कशाने मिळू शकते आणि कशाने मिळणार नाही? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर आता पाहूया आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न. त्याचं उत्तर काय आहे हे सर्व आपण आता पाहणार आहोत. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, गदोनायक हे राजदरबारी कोण होते? गदोनायक हे देवगिरीच्या राजाच्या राजदरबारामध्ये अर्थमंत्री होते. सर्व पैशाचा हिशोब त्यांच्याकडे असायचा. तर भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये सुरेगावी मार्गी मार्कंडा मोन्य इंद्रभटा भेटी आणि मार्गी काग शुक्रा दृष्टांताद्वारे इंद्रभटा शिक्षापण असे 2 ज्ञानवर्धक चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंड